नमस्कार, मी राजू पाटील. द रिंगण लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 17 सप्टेंबरच्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये औरंगाबादला संभाजीनगरला काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मराठवाड्यासाठी एक मोठी रक्कम, एक मोठं पॅकेज राज्याच्या सरकारनं जाहीर केलं. या पॅकेजचा मराठवाड्याला फायदा होणार का? या पॅकेजचा शेतकऱ्याला उपयोग आहे का? शेतकऱ्यांसाठी या सरकारनं नेमकं काय केलं, या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय छावाचे विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आपल्या भागातले एक होतकरू शेतकरी नेते श्री विजयकुमार घाडगे पाटील यांना. आज आपण त्यांच्याशी या सर्व संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विजयकुमारजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. आणि आपण सगळं पाहिलेलं आहे की काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज वर्तमानपत्रात फार मोठ्या बातम्या आल्यात की महाराष्ट्राला, मराठवाड्याला 60 कोटी रुपयाचं एक फार मोठं पॅकेज, 60,000 कोटी रुपयाचं एक मोठं पॅकेज मराठवाड्याला मिळालं. तुमची पहिली प्रतिक्रिया काय, या पॅकेजविषयी तुम्हाला काय वाटतं? काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीवर सबंध मराठवाड्यातल्या सर्व स्तरातल्या लोकांचं लक्ष होतं. मराठवाड्याला काय मिळणार आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अशी इच्छा होती की शेतकऱ्यांना काय मिळणार. मग आम्ही पूर्ण बैठक ऐकली. त्याच्यानंतर त्यांच्या घोषणा, जी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जी घोषणा केल्या त्या घोषणा ऐकल्या. सगळा पूर्ण कार्यक्रम बघितल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ही पूर्ण बोगस कार्यक्रम आहे. 59,000 कोटी रुपयांची यांनी घोषणा केली आणि त्या 59,000 कोटीतल्या 9,000 कोटी रुपयाच्या कामाला फक्त मंजुरी. 59,000 कोटीची केवळ घोषणा आणि 9,000 कोटीच्या कामाला मंजुरी, प्रत्यक्षात मंजुरी. म्हणजे जवळपास 51,000 कोटी रुपयाचं, 50,000 कोटी रुपयाचं लोकांसाठी फक्त घोषणा. आपण मराठवाडा मुक्त होऊन 75 वर्ष होऊन गेले. आज आपण या वर्षी अमृत महोत्सव साजरा करतोय. फार मोठ्या थाटामाटात राज्याच्या सरकारकडून कार्यक्रमाचे आयोजन झाले. 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख सलग 3 दिवस तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम राबवले. एकेका कार्यक्रमाचा, एकेका जिल्ह्याचा कार्यक्रमाचा खर्च आहे कोट्यावधी रुपयाचा खर्च आहे. 15, 16, 17 ह्या 3 दिवसाचा छत्रपती संभाजीनगर विभागीय ठिकाणी हे सगळं मंत्रिमंडळ येणार होतं. त्या लोकांचा 400 कोटी रुपये राहण्या खाण्याचा खर्च आहे. काय एकीकडे आपण इकडे अमृत महोत्सवाच्या गप्पा मारायच्या आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करायचा. जो मराठवाडा दुष्काळापासून कधीच मुक्त झालेला नाही. त्या निजामाच्या काळातून मुक्त झालो, पण राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळं अजूनही मराठवाडा दुष्काळापासून मुक्त होऊ शकला नाही. मराठवाड्यात पाऊस पडतो का? पडतो. किती प्रमाणात पडतो? काही अल्प प्रमाणात. काही जिल्हे अपवाद जर वगळला. विजयकुमार, सिंचन हा मराठवाड्याचा सगळ्यात प्रचंड मोठा प्रश्न आणि सिंचनासाठी राज्य सरकारनं खूप मोठी तरतूद कालच्या बैठकीमध्ये केलेली आहे. जवळपास 11 प्रकल्पांना नव्याने त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि 13,677 कोटी रुपयाचा सुधारित वाढीव खर्च सुद्धा त्यांनी मंजूर केलाय. हे बघा, 14,000 कोटींची त्यांनी काल फक्त सिंचनासाठी घोषणा केली. त्यामध्ये काही प्रकल्प रखडलेले आहेत. जुने प्रकल्प त्याला पुनर्जीवित करण्यासाठी म्हणा किंवा मग नवीन काही प्रकल्पासाठी त्यांनी घोषणा केली. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ही 13,000 कोटी सिंचनासाठी. पण 59,000 कोटी रुपये तुम्ही मंजूर करता, 9,000 कोटीच्याच कामाला का मंजुरी का देता? या 14,000 कोटींचा सिंचनाचा मग कसा विश्वास धरायचा? हा मोठा प्रश्न आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस 7 वर्षापूर्वी आपली बैठक झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळेस ही वॉटर ग्रीडची योजना जाहीर केली होती. त्याचं काय झालं उत्तर द्यावं.
त्यावेळेस वॉटर ग्रीडची योजना त्यांनी जाहीर केली होती. मला वाटतं तो 45,000 कोटी रुपयाचा तो 45,000 कोटी. बरोबर आहे. 45,000 कोटींचा तो. त्या 45,000 कोटी रुपयामध्ये काय काय मराठवाड्यामध्ये घडलं? काहीच घडलं नाही. ते 45,000 कोटी आणि आताचे 59,000 कोटी. फक्त फरक एवढाच झालाय, त्यावेळेस 45 म्हणले, यावेळेस 14 कोटी वाढवलेत फक्त. म्हणजे मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होऊन किंवा या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ही सगळी मंडळी मराठवाड्यात आली, औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला, आणि एवढं मोठं पॅकेज आम्ही लोकांसाठी केलं आणि मराठवाड्याच्या कल्याणासाठी अशा पद्धतीचा निर्णय. पूर्ण काल त्यांची पत्रकार परिषद ऐकली आणि त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला. 1,300 कोटी रुपये आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्राला दिले विकासासाठी. विकास, बरोबर आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही घोषणा करताय. आई भवानीच्या चरणी नतमस्तक व्हायला आलं की आम्ही तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रासाठी, त्या विकासासाठी आम्ही एवढ्या तेवढ्या घोषणा तुम्हाला म्हणजे पाठीमागची जर काही बातम्या बघितल्या, कोट्यावधीच्या घोषणा केलेल्या त्या लोकांनी. महाराष्ट्रातलेच काय, देशातले जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यांना सरकारच्या पैशाची गरज नाही. अच्छा. त्या तीर्थक्षेत्राचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, विकास करण्यासाठी, त्या भागातल्या लोकांना काही भाविक जातात, त्या लोकांना तिथं राहण्याची व्यवस्था करण्यासाठी याला राज्य सरकारचा एकाही रुपयाची गरज नाही. एवढी देणगी सर्वसामान्य खेड्यापाड्यात. तुम्हाला असं म्हणायचं की तुळजापूरला तुम्ही 1,300 कोटी रुपयाची जी काल घोषणा त्यांनी केली, तर तुळजापूर देवस्थान ट्रस्टकडेच एवढा पैसा आहे. मी काय म्हणतो, तुम्ही तुळजापूरलाच एकट्यात नाही केलं. तुळजापूरला केलं, औंढा नागनाथला केलं, तुमच्या परळी वैद्यनाथला काही केलेलं आहे, आणखीन मराठवाड्यातल्या बऱ्याच काही अनेक देवस्थानांसाठी केलं. पण मला वाटतं जर या मराठवाड्यातली जनता जर सुखी नसेल तर देवस्थानाचा विकास करून करायचं काय? विजयकुमार, तुम्हाला असं म्हणायचं की पहिल्यांदा या मराठवाड्यातल्या लोकांना, जिवंत माणसांना न्याय द्या. तुम्ही लोकांना, जिवंत माणसांना न्याय द्या, तरच देवाची पूजा करणार आहेत लोक. लोकच जर नाही जगले तर देवाकडे कोण जाणार आहे? बरं, देवात आई तुळजाभवानीनं असं नाही सांगितलं की तुम्ही माझा अगोदर विकास करा, मग मराठवाड्याला तुम्ही मदत करा, शेतकऱ्यांना मदत करा, मराठवाड्याचा विकास करा, असं आई भवानीनं नाही सांगितलं. आई भवानीचं म्हणणं काय, माझा सगळ्या समाजातला घटक, माझा शेतकरी, मजूर, जो काही वंचित घटक आहे हा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे, सुखरूप राहिला पाहिजे, ही देवाधिकांची भूमिका असते. त्याचा आशीर्वाद हाच असतो ना. पण देवाकडे मागतो काय, सुखी ठेव. आई भवानीच्या चरणी प्रार्थना करताना आम्ही तर करतो की आम्हाला सुखी ठेव. जर जनता सुखी नसेल तर आई तुळजाभवानीला ते बघवेल का? बरोबर आहे. आणि या राज्य सरकारला आई भवानी माफ करणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. विजयकुमार, या वर्षाचा जो आपला हंगाम होता, खरीपाचा हंगाम, हा खरीपाचा हंगाम जवळपास आता गेल्यातच जमा आहे. जेवढा पाऊस आवश्यक होता तेवढा पाऊस यावर्षी पडला नाही. काही भागामध्ये थोडीशी अतिवृष्टी झाली, परंतु मराठवाड्यातल्या 8 पैकी अनेक जिल्ह्यामध्ये, म्हणजे 6 पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये, 6 जिल्ह्यामध्ये पाऊस नाही. आणि पावसामुळे पिकांचं, खास करून सोयाबीनचं, कपाशीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारने अशी एक घोषणा केली होती किंवा जिल्हाधिकाऱ्याने अशा पद्धतीचे एक आदेश काढले होते की तातडीनं या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून 25% अग्रिम विमा आम्ही येत्या 8 दिवसामध्ये देऊ, अशा पद्धतीची घोषणा करून आता जवळपास महिना होत आला. मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवातीचा जो काही आपल्या भागात त्याला ओढ दिली म्हणतो आपण, ओढ दिली. आणि मिरगाचा ज्यावेळेस सुरुवात झाली होती पावसाची, त्यावेळेस सुरुवातीला पेरणीपुरता पाऊस पडला, तोही उशिरा. बरोबर आहे. जूनमध्ये पडायचा, जुलैमध्ये पडला. जुलैमध्ये कशा पेरण्या झाल्या लोकांच्या, त्याच्यात दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलं. बियाणं काही कंपन्याचं उगवलं नाही, त्याच्यासाठी मग इथल्या शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला. कशी दुबार पेरणी केली, त्याच्यातून सावरतोय न सावरतोय तर पावसानं अशी दडी मारली. कंप्लीट 40 ते 45 दिवस पाऊस झाला नाही. बरोबर आहे. त्या टप्प्यामध्ये माझ्यासारखे कार्यकर्ते, शेतकरी सरकारच्या विरोधात आवाज उठवायला लागले, विमा कंपन्यांसोबत भांडायला चालू केली. मग ही सरकारच्या लक्षात येऊन गेले की मराठवाड्यामध्ये शेतकरी संतापात आहे, मराठवाड्यातला शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. काही भागामध्ये, आता माझ्या भागामध्ये मी आंदोलन उभा केलं होतं.
मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये काही सहकार्याने आमच्या आंदोलन छावा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभं केलं होतं. इतरही काही राजकीय सामाजिक संघटनेचे लोक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. परंतु ही सगळी परिस्थिती सरकारच्या लक्षात आली, लगेच तात्काळ सरकारनं 25% अग्रिम पीक विमा घोषित केला आणि आंदोलनावरचं लक्ष डायव्हर्ट केलं. अच्छा. हां हां. पूर्ण आंदोलनावरचं. आता काय ठीक आहे बाबा 25% मिळतोय ही आशा आहे ना, लोकांना काहीतरी मिळेल. हा, शेतकरी आशा 25% मिळतोय म्हणजे 100% मिळणार आहे. हा, अशा आहे. हा हा. त्यामुळं लोकांनी थोडं आंदोलनाचा पवित्रा थांबवला. त्यातूनच मग पुन्हा हे थोडं शांत झालं. मध्येच पुन्हा जालन्याचं मराठा आरक्षण चरंगे पाटला लाठीचार्ज करून तिथं डायव्हर्ट केलं. आणि ही मार खाणारे कोण आहेत? मराठे. मार खाणारे कोण? शेतकरी. आंदोलन करणारे कोण? हेच. मग हे पूर्ण आमच्या लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं आणि मग ह्या शेतकरी आंदोलनावरचं, दुष्काळावरचं आंदोलन थोडं स्टॉप झालं. परंतु मी 1 तारखेला औसा तालुक्यामध्ये रास्ता रोको केला होता. होय. त्यावेळेस मी राज्य सरकारला इशारा दिला होता, मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिनी मी झेंडावंदन करू. खरी गोष्ट. आणि आज मी लातूरमध्ये क्रीडा मंत्री आपले संजय बनसोडे यांना मी झेंडावंदनापासून रोखण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात तो यशस्वी झाला. शेवटी त्यांच्याकडे पोलीस यंत्रणा आहे, सरकारची सगळी यंत्रणा आहे. त्यांनी पोलीस बळाचा वापर करून आमच्या लोकांना तिथून बाजूला करण्यास यशस्वी झाले. जरी त्यांना झेंडावंदन करण्यात यश आलेलं असलं तरी पण तुम्ही विकासाचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कधीही झेंडा फडकवू शकणार नाहीत. हे तुमच्या आजच्या सगळ्या ह्या प्रक्रियेतून उघड झालं. आता विजय पवार, या परिस्थितीमध्ये राज्यातल्या मंत्रिमंडळाने आपला निर्णय जाहीर केला. मंत्रिमंडळातल्या लोकांनी झेंडे फडकवले, तेही आता निघून गेले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 75वा अमृत महोत्सव तोही आता साजरा झाला. शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्याला आज तारखेला काय कोण वाली आहे? त्यासाठी आता शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुम्ही लोक काय करणार आहात? हे बघा साहेब, मराठवाडा 75 वर्ष झाले स्वतंत्र मुक्त झाला निजामाच्या काळातून. आज बाजूचं राज्य आहे निजामकालीन तेलंगणा. त्या राज्यामध्ये अशी एवढी सुंदर प्रक्रिया शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राबवली. साहेब, शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला समाज, छत्रपती शिवरायांच्या भूमीतला घटक, नांदेड जिल्ह्यातला काही भाग आम्हाला तेलंगणात जायचं आहे असं म्हणतोय. या कर्नाटकच्या बॉर्डर मधले काही लोक कर्नाटक सोडून महाराष्ट्रात यायचं म्हणतात. का? तर आम्हाला शिवरायांच्या राज्यात यायचं, शिवरायांच्या भूमीत यायचं आहे. पण एका साईडला एका भागातले लोक काय म्हणतात, आमच्यावर सतत अन्याय राज्य सरकार काय, म्हणजे साधी गोष्ट नाही. शेतकरी हिताचे निर्णय या राज्यात नाहीत, शेतकऱ्यांकडे बघायला कोणाला वेळ नाही काय. त्यामुळे आम्हाला तेलंगणामध्ये जाऊ द्या. त्या भागात शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी आली तर हेक्टरी 10,000 रुपये शासन मदत करतं. रब्बीची पेरणी आली, शासन 10,000 रुपये मदत करत. शेतकरी कसल्याही अपघातानं मरू द्या, शेतीमधल्या कुठल्याही साप चावू, इंचू चावू, किडा चावू, काही त्याच्यासोबत अपघात करू द्या, करंट लागू, 5 लाख रुपयेचा विमा शासनानं त्याचा काढलेला. शासनानं 5 लाख रुपये त्याला तुम्ही कुटुंबाला ते लोक मदत करतायत. 24 तास वीज फ्री फुकट आहे, 24 तास पाणी आहे त्या लोकांना. अशा राज्यात लोक हे सगळं आपल्या राज्यातल्या लोकांनी करावं. काय 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 करावं लागेल आपल्या राज्यामध्ये करावं? हे आमची तर मागणी पूर्वीपासूनची आहे. हे आमचं राज्य सुजलाम सुफलाम सगळं झालं पाहिजे. चला, हा भाषणातला प्रवचनातला भाग बाजूला ठेवू. आज शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही काय करणार आहात? नाही, मी तर पूर्ण 25% विमा नाही, अग्रिम नाही. शेतकऱ्याच्या शेतातली पिकं गेलेली आहेत. अजूनही कुठं जनावरांच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था झालेली नाही. भविष्यामध्ये 3 महिन्यानंतर आता जेव्हा थोडंसं हिरवं गवत आहे हे संपलताना चाऱ्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होईल. आणि आंदोलन किंवा आंदोलक थंड आहेत, तुमच्यासह सगळे थंड आहेत. नाही, कसं आहे, एक लक्षात घ्या, जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत माणूस अन्न किंवा जेवणाची सोय कुठे आहे बघत नाही. म्हणजे अजून भूक लागली नाही शेतकऱ्यांना. काय, माझा तोच प्रयत्न आहे. आपल्यावर वाईट वेळ येते,
हे समजावून सांगण्याचा प्रयत्न मी सगळ्या लोकांना करतोय. शेतकऱ्यांना सांगतोय ठीक आहे आज तुम्हाला 2-4 दिवस पाऊस दिसतोय, परंतु उद्या प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही. हा, ही भीषण परिस्थिती आहे. मराठवाड्यातली सगळी धरणं जी आहेत पूर्ण कोरडे आहेत. ही पूर्ण 16%, 13%, 12% पाणी म्हणता येत नाही. त्याला पाणी म्हणता येत नाही. 16% बी आहे ना, तिथं प्रशासनानं आरक्षण करून पिण्याच्या पाण्याचं आरक्षित करून ठेवले. काय तेही बाष्पीभवन निघून चाललंय. त्याच्यामुळं माझी जनजागृती लोकांमध्ये हेच आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी राज्य सरकार सोबत आपल्याला भांडावं लागणार आहे. त्याच्यासाठी एक लोकलढा, जन आंदोलन उभारलं पाहिजे आणि स्वतंत्र मराठवाड्याचं मी जन आंदोलन उभारणार आहे. त्यासाठी मी एक जलसंघर्ष, त्यासाठी चळवळीतल्या शेतकरी कार्यकर्त्यांची गरज आहे विजयकुमार. 100%. आणि मी जेव्हा मराठवाड्यातल्या शेतकरी चळवळीवर नजर टाकतो, शेतकरी चळवळीवर असा शब्द वापरलाय मी, तेव्हा शेतकरी चळवळीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते मला कमी दिसतात विजयकुमार. नाही आता काय बघा, प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. मी अखिल भारतीय छावा संघटनेतून पुढे आलो. बरोबर आहे. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नेतृत्वाखाली माझी जडणघडण झाली. त्या नेतृत्वाखाली, त्या प्रभावाखाली आम्ही शिकलो, घडलो आणि आज ती परंपरा, शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ, ही सगळ्या गोष्टी आम्ही पुढे घेऊन जातोय. जिथं कुठं वाटतंय आम्हाला की लोक अडचणीत आहेत, तिथं आम्ही रस्त्यावर होतो. आता तुम्ही बोलताना म्हणाला की मराठवाड्यामध्ये मी अशा पद्धतीचं आंदोलन उभं करणार आहे. त्याची काय तुमची कशी भूमिका आहे, कधी आहे, काय? जलसंघर्ष रथयात्रा मी मराठवाड्यात काढणार आहे. जलसंघर्ष रथयात्रा काढणार. ती जलसंघर्ष रथयात्रा मी पूर्ण मराठवाड्यात पायी फिरायचं माझं नियोजन आहे. पूर्ण मराठवाड्यात ज्या ज्या भागामध्ये पाण्याची परिस्थिती भीषण आहे त्यामध्ये प्रामुख्यानं धाराशिव येतो, लातूर येतो, बीड आहे आणि नांदेडचा अलीकडला काही भाग, अशा भागामध्ये ही जलसंघर्ष रथयात्रा आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या अगोदर आमच्या काही बैठका होतील. त्या बैठकामध्ये लोकांना ह्या जलसंघर्ष रथयात्रेचं महत्व आणि ही कशासाठी निघते, लोकांना याचा फायदा काय, हे आपण पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक मोठं जन आंदोलन या मराठवाड्यात तुम्हाला येणाऱ्या काळात बघायला मिळेल आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. बरोबर. म्हणजे एकीकडे मराठवाड्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची घोषणा करून, हसव्या घोषणा आहेत ते, सरकार मोठं कौतुक करून घ्यायचं स्वतःच की आता आम्ही मराठवाड्याच्या. एक गोष्ट सांगतो, वॉटर ग्रीड योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 7 वर्षाखाली जाहीर केली होती. या योजनेला विरोध कोण केला होता? सध्या मंत्रिमंडळात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार. बरोबर आहे. आज तुम्ही 14,000 कोटी रुपये जर मराठवाड्याच्या सिंचनासाठी जाहीर करताय, तिथं मांडी लावून बसून, तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारावा वाटत नाही? 14,000 कोटी तुम्ही आज देताय, तुमच्यात वॉटर ग्रीडचं काय झालं, हा तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना. हे राज्यकर्ते कुठल्याच पक्षाचे, मी म्हणत नाही हा चांगला तो चांगला, हे सगळे फक्त सत्तेसाठी हापापलेले आहेत. यांना फक्त स्वतःच्या खुर्च्या टिकवायच्या आहेत, स्वतःचे पद टिकवायचे आहेत आणि आमाप संपत्त्या कमवलेल्या टिकवायच्या आहेत. याच्या पलीकडे यांना राज्यातल्या जनतेशी, शेतकऱ्यांशी, कामगारांशी, वंचितांशी संवेदना नाही. ही असंवेदनशील माणसं आहेत साहेब. ही लोक, एखादा शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतो ना, त्याची थट्टा उडवतात. ही 1 लाख रुपये देऊन, खरंय 1 लाख रुपयाची मदत जाहीर करतात. हजारो लोक रेल्वेच्या अपघातात मरतात, हजारो लोक रस्त्याच्या अपघातामध्ये मरतात. अशा लोकांना 5 लाख रुपये देऊन तुम्ही त्याची थट्टा उडवता. त्यांच्या एवढं आयुष्य तुम्ही स्वस्त करून टाकलं महाराष्ट्रातल्या जनतेचं. तुम्ही असा कुठला बंदोबस्त महाराष्ट्रामध्ये मला सांगा? शेजारचं राज्य आपल्या पाठीमागून कित्येक वर्षांनंतर स्थापन झालेलं राज्य, तो एकटा माणूस लढतोय, प्रगती करतोय. त्या माणसाचं करावं तितकं कौतुक कमी आहे. बरं, आम्ही उगाच इथं बसून नाही बोलत. आम्ही त्या राज्यातला काही भाग आम्ही फिरून आलो, त्या लोकांशी आम्ही चर्चा केल्या, तिथल्या शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली. तिथं लोक म्हणजे वन साइड लोक त्याला निवडून देतात का? तुम्ही करून दाखवा म्हणतोय आम्ही. विजयकुमार, शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाकडे तुमची काय मागणी असेल किंवा काय इशारा असेल? मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न
आम्हाला सिंचनाला पाणी पाहिजे. आता ही नौटंकी सुरू असते काही नेत्याची, आम्ही प्यायला पाणी आणलं, फलानं आणलं, पिस्तानं आणलं, टँकर लावा, रेल्वेला पाणी सिंचनाला आलं म्हणजे आम्ही ती पण पाणी पितो. आम्ही दंडातलं पाणी पिणारे माणसं आहेत. शेतातलं तुम्ही आमच्या सिंचनाला पाणी द्या, आम्ही प्यायचं बघून घेऊ काय करायचं. हा, आमची जमीन ओलिताखाली आली पाहिजे. आमच्या भागामध्ये नवीन धरणाच्या निर्मिती करणं गरजेचं आहे. साठवण तलावाची निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं मराठवाड्याकडे ह्या 2-4 जिल्ह्यामध्ये जिथं कुठं आमच्या अडचणी आहेत त्या मित्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून देणारच आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित तुमचं डोकं लावलं आणि व्यवस्थित मुबलक निधी जर दिला, सिंचन हा एकच मुद्दा घेऊन तुम्ही सिंचन साहेब त्याच मुद्द्यावर आहे तुम्ही. सिंचनाचा मुद्दा जर या ठिकाणचा मराठवाड्यातला आमचा संपला ना, आमच्या मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या नाही करणार. मी पश्चिम महाराष्ट्रातही फिरतो, उत्तर महाराष्ट्रात फिरतो, खानदेशात फिरतो आणि विदर्भातही फिरतो. या सगळ्या भागात फिरताना मी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं एक जाणवतं, आत्महत्या शेतकऱ्याने केली आहे ही वर्षातून एखादी दुसरी बातमी तिकडे येते. पण आज आम्ही लातूर औसा या ठिकाणी बसलो, सकाळी वर्तमानपत्र घरी आलं, पहिलं पान उघडल्यावर एका पानावर 4 आत्महत्या असतात मराठवाड्यात, दुसऱ्या पानावर 3 असतात. पूर्ण पेपर संपेपर्यंत रोजच्या आमच्या 10-15 आत्महत्या आहेत. हे कशामुळं? निसर्ग साथ देत नाही. सिंचनासाठी पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही, अशी अवस्था आमची या राज्य सरकारनं करून ठेवली आहे. त्यासाठी आमचा सिंचनाचा प्रश्न मिटवा. आम्ही तुम्हाला भीक मागणार नाही पुन्हा. आम्ही तुम्हाला विमा द्या, अनुदान द्या हे म्हणणार नाही. तुम्ही कायमचा बंदोबस्त करा. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जर मराठवाड्यामध्ये या सरकारनं पोचवलं तर मराठवाड्याचा अर्धा भाग जवळपास त्या पाण्यामध्ये आपल्याला सिंचनाखाली. आता सरकार म्हणते की 2 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याची योजना आम्ही केलेली आहे. आता मला मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसूनच दाखवू की कुठली 2 लाख हेक्टर तुम्ही कुठली निवडली. साहेब कागदावरचा खेळ आहे ह्या लोकांचा. इथं मी बसून म्हणू शकतो तुम्ही 8 जिल्ह्यात 100 धरणं बांधा, तेही शक्य नाही. आमची तहान किती आहे आम्ही तेवढंच बोललं पाहिजे, किंवा आमची मागणी किती आहे, आम्ही 1 भाकर मागतो तुम्ही अर्धी तर दिली पाहिजे. तुम्ही जर काहीच्या काय पेपरमध्ये छापून आणण्यासाठी लोकांना म्हणजे भ्रमात ठेवण्यासाठी, लोक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जर काही घोषणा करत असतात, 2 लाख हेक्टर जमीन जर नव्यानं तुम्ही सिंचनाखाली आणणार असाल तर तुम्ही पाणी कुठला, तशी घोषणा केली आहे राज्य सरकारने, घोषणा करू द्या. तुम्ही पाणी कुठला आणणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. सध्या मराठवाड्यात जेवढे धरण आहेत ना ते तुम्हीच आता सांगितले की मला 16% 15% पाणी साठा सध्या शिल्लक खरंय. मग तुम्ही 2 लाख हेक्टर आणि याच्यापूर्वी असणारी जी काही वलिताखाली असलेली जमीन, सिंचनाखाली असलेली जमीन ही धरून तुम्ही कुठल्या पाण्याच्या भरोश्यावर वलिताखाली आणणार आणि सिंचनाखाली आणणार हे तुम्ही त्याचं उत्तर द्या मला. शासनाने हे सांगितलं पाहिजे की कुठलं पाणी आणणार आहे ते पहिल्यांदा. तुम्ही 2 लाख काय 4 लाख म्हणचाल, 4 लाख हेक्टर आम्ही उद्या जमीन सिंचनाखाली आणू, पण तुम्ही पाण्याचा कुठला बंदोबस्त केला हे तर दाखवा. अजित पवार म्हणतात गुजरातचं द्या, गुजरातकडे आपलं पाणी जाणार ते थांबवणार आहेत ते. तुम्ही गुजरातच्या आशीर्वादामुळे तर उपमुख्यमंत्री आहेत. नदीजोड प्रकल्प सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये आहे. एक लक्षात घ्या, गुजरातच्या आशीर्वादावर ही सगळे मंत्री आहेत. ते कसं पाणी अडवणार गुजरात? गुजरात तुम्हाला थेंब सुद्धा देणार नाही. गुजरातच इथल्या कंपन्या, इथल्या मोठे मोठे उद्योग हे सगळं घेऊन जायला लागले. त्यांचं पाणी तुम्ही कसं रोखू शकता? कसं रोखू शकता? ही थोतांडगिरी आणि फालतू गप्पा मारायचं राज्यकर्त्यांनी सोडून द्यावं. लोक खूप हुशार झाले. आज बांधावरच्या शेतकऱ्याला सुद्धा कळायला लागले की हे खोटं बोलतायत. याच्या अगोदर मध्ये सत्तेत याच्यातले 2 लोक होते. देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाहेर होते 2.5 वर्ष. 2.5 वर्ष हेच दोघं सोबत होते आणि हे दोघं आज म्हणतायत उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस काम केलं नाही, निष्क्रिय सरकार. तुम्ही पण मंत्री होतात ना, उपमुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, तुमच्याकडे मोठी मोठी खाती होती. तुम्ही तर करायचं, ठीक आहे उद्धव ठाकरे नाही केलं, पण हे सरकार आले की काय काम, लोकांनी प्रश्न निर्माण केला, लोकांनी प्रश्न विचारला, लोकांनी आंदोलन उभं केलं की म्हणायचं त्या सरकारने घालवलं. त्यांना विचारलं की ह्यानी कॅन्सल केलं. ही कसली चाल ढकल आहे. खूप
खूप विचित्र परिस्थिती या महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे. आणि मराठवाड्यामध्ये ही जलसंघर्ष रथयात्रा काढण्याचा एक मोठा उद्देश आहे. ही क्रांती घडणार आहे आणि आम्ही त्या क्रांतीची सुरुवात करणार आहोत. आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं ह्या निवडणूक प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करणार. अच्छा. सर्वसामान्य ठीक आहे, आमची सुरुवात राहील, एखादा दुसरा येईल पडल, नाहीतर आम्हाला काय होईल ते आमच्या पदरी निराशा येईल पडल, परंतु हा कुठं ना कुठं प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. काय आपले प्रश्न ताकदीनं मांडणारा माणूस तिथं पाहिजे. खरी गोष्ट. मला कौतुक वाटतं आमदार बच्चू कडूंचं. दिव्यांगासाठी तो माणूस स्वतःला झोकून दिला, आणि लढतो पण त्या विषयात तो सातत्याने प्रचंड ताकदीनं आत्मीयतेनं पोटतिडकीनं लढतो. आणि तेवढ्यात हिमतीनं सभागृहात विषय मांडत असताना कुठल्या पदाची, कुठल्या मंत्रिपदाची, समोर कोण बसले, काय बसले याची परवा नाही. तसं शेतकऱ्यांसाठी सभागृहात लढणारा 288 पैकी काही नावं आपल्याला आठवतात का? नाही. कुठल्याही पक्षाचे असू द्या ते कोणीच नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला. जर खरंच ही लोक, आता उदाहरणार्थ तुमचा तो राजू शेट्टी सोबत काम केलेला एक कार्यकर्ता होता, सदाभाऊ खोत यांनी संघटनेमध्ये काम करताना अतिशय पोटतिडकीनं प्रभावीपणाने शेतकरी संघटनेत काम केलं, प्रभावीपणाने आंदोलनं केली, रस्त्यावर उतरले, ऊसाचे प्रश्न, दुधाचा प्रश्न, आमदार झाले, मंत्री झाले, आणि कांद्याचा प्रश्न, भाजपनं त्यांना काय गाजर दिलं, एका आमदारकीनं राज्यमंत्रीपद, साहेब विसरून गेले प्रश्न. हे लोक सर्व संपवले, सगळे प्रश्न विसरून गेले आणि शेतकऱ्यांचे. ह्यांना सगळं आय्याशी जीवन जगायला मिळालं की संपून गेलं शेतकरी कुठं. आणि म्हणजे ती साहजिक आहे, मुंबई मधलं वातावरण आणि मुंबईची हवाच अशी आहे काय, त्या ठिकाणी गेलेला, रानातून गेलेला माणूस आहे तिथं शहाणा होतो. त्यामुळं तिकडले प्रश्न आठवत नाहीत. त्यासाठी अतिशय संवेदना तुमच्या जागा पाहिजे. तुम्ही सभागृहात गेलात काय, मंत्रालयात गेलात काय, किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात काय, तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना तुम्हाला आपल्या मातीची आठवण आली पाहिजे. ही लोक ही सगळी आठवण विसरून पुढे जायला लागलेत. वरचीवर तुम्ही म्हणलात चळवळी अलीकडल्या काळात दिसत नाहीत, त्याचं कारण हे अशा चळवळी उभा राहत आहेत. मग हे लोक तोडा फोडा आणि विकत घ्या, आणि तर ते फार लवकर 2-5 वर्ष वापरायचं, फेकून द्यायचं, ही स्ट्रॅटेजी आहे सध्या. आता विजय कुमार, तुम्ही अशा संपूर्ण मराठवाड्यामध्ये जी रथयात्रा काढणार आहात, या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मी आपल्या पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. हे प्रत्येक वर्षी उठून दुष्काळ जाहीर करा, पीक विमा द्या, काहीच बोलायचं, अनुदान द्या, ह्या गोष्टीसाठी भांडण्यापेक्षा एकच दणका द्यायचा. सौ सोनार की एक लोहार की, एकच दणका द्या. सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो, आपण सगळ्यांनी मिळून जर एक मोठं आव्हान जर सरकार समोर उभा केलं तर सरकार घाबरेल, आपल्या पाण्याचा प्रश्न मिटेल. आपली जमीन, आपली शेती जर पूर्ण ओलिताखाली आली, सिंचनाखाली आली, आपले लोक आत्महत्या करणार नाहीत, आपले लोक चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. आज शेतीत पिकत नाही म्हणून लोक गावातल्या चौकात बसतात. चौकात बसून काही काम नाही म्हणून कुणीतरी मित्राने चल इकडे जाऊन येऊ, तिकडे जाऊन येऊ, मग ती इकडं तिकडे जायला त्याला कुठंतरी दारूचे व्यसन लागतं, गुटख्याचं लागतं, तंबाखूचं लागतं. ह्या सगळ्या व्यसनाधीन होऊन जातात आणि शेवट शेतात काही. त्यासाठी मराठवाड्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याने एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत आपल्या शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत आपल्या काहीही घडलं तरी आपले प्रश्न सुटणार नाहीत. तर तुम्हाला असं म्हणायचं की पाण्याचा मुद्दा तुम्हाला सांगतो. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मराठवाड्यासाठी उजनीचं पाणी, कृष्णा खोऱ्याचं म्हणजे भीमा कृष्णा खोऱ्याचं म्हणजे उजनीचं पाणी 22 TMC 22 पॉईंट कितीतरी वरी तेवढं पाणी आरक्षित केलं आणि त्याला मंजुरी दिली. मंजुरी दिल्याच्या नंतर पश्चिम थांबवलं कोणी? पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी
ह्यांच्यासोबत सरकारमधले असणाऱ्या लोकांनी आणि विरोधी पक्षातही असणारे, म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी सर्व पक्षाची एकवटली आणि त्याला विरोध केला. त्याला स्टे आला. स्टे आल्याच्या नंतर ही सगळी त्यावेळेसची प्रक्रिया थांबली गेली. ठीक आहे, आम्ही त्यावेळेस लहान होतो. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांनी त्याही पाण्याचा, उजनीच्या पाण्यासाठी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांकडे अनेक वेळा पाठपुरावा केलाय. अनेक सभामध्ये अण्णासाहेबांच्या भाषणातून आम्ही ऐकलेलं उजनीचं पाणी आमच्या मराठवाड्याला आलं पाहिजे. आणि हे जे उजनीचं पाणी आहे ते अण्णासाहेबांची कल्पना आम्ही ऐकलेली, तीच कल्पना आम्ही पुढे घेऊन जातोय. मराठवाड्याचा खराखुरा शेतकऱ्यांना जर विकास करायचा असेल तर उजनीचंच पाणी मराठवाड्याला आलं पाहिजे, मिळायला पाहिजे. पुन्हा एकदा अगदी शेवटचा प्रश्न, मंत्रिमंडळाच्या बैठकीविषयी आणि त्यांनी घोषित केलेल्या पॅकेजविषयी काय वाटतं? काय वाटायचं, सरळ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, 59,000 कोटी फसवं पॅकेज आहे. 9,000 कोटीचं मंजूर म्हणतायत. म्हणजे 9,000 कोटीच खरं आहे. बाकी 9,000 कोटीत तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर. तुम्हाला खायला प्यायला तिथे 3 दिवस राहायला 400 कोटी रुपये लागतात. बरोबर आहे. आणि ह्या 9,000 कोटीत काय करणार? मराठवाड्याचा विकास काय करू शकता तुम्ही? 1,500 रुपयाचं प्लेट जेवणाची थाळी आहे तुमची एका व्यक्तीची. काय खात असतात? मला 30,000 रुपये भाडं एका रूमचं. 32,000 अभ्यास केला मी सगळा. 1 रुपयाचा अभ्यास केलाय त्यांचा. 150 रुपयाचा चहा आहे त्यांचा. म्हणजे असं काय त्या चहात काय टाकून पितात मला काय कळणार मार्ग नाही. 150 रुपयाचा 1 कप चहा. म्हणजे दुष्काळी भागात येऊन दुष्काळाचे प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही उलट या भागात मराठवाड्याच्या मुक्तीसंग्राम दिनी येऊन मराठवाड्यातल्या ह्या दुष्काळी भागात जो भरडलेला होरपळलेला जो शेतकरी आहे त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. 400 कोटीचा चुराडा केला. आम्हा घोषणा करून तुम्ही लोकांना मूर्खात काढण्याचं फसवलंय तुम्हाला असं वाटतंय. राज्य सरकारला वाटतंय आम्ही जिंकलो, अमृत महोत्सव आमच्या कार्यकाळात साजरा झाला, आम्ही जिंकलो. पण असं होत नाही. मराठवाड्यातली जनता आहे. निजामाला ऐकले नाहीत, तुम्ही कोण आहेत? बरोबर. निजामापासून स्वतःचा विभाग वेगळा करून घेतला या मराठवाड्यानं. खरं आहे ते. तुम्ही कोण आहेत? तुम्ही तर आम्हीच निवडून दिलेले लोक आहेत. तर हे होते विजयकुमार घाडगे पाटील. मंत्रिमंडळाची जी बैठक झाली आणि मंत्रिमंडळाने ज्या घोषणा केल्या 60,000 कोटी रुपयाच्या, त्या घोषणा अत्यंत फसव्या आहेत. संपूर्ण मराठवाड्याची फसवणूक करणारे आहेत. केवळ 9,000 कोटी रुपयाच्या कामांना या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे आणि बाकीची सगळी रक्कम ही वर्तमानपत्रात, बातम्यामध्ये, TV चॅनल्सवर लोकांना फसवण्यासाठी सांगण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा आरोप घाडगे पाटलांनी आता आपल्या सर्वांच्या समोर केला. आणि मराठवाड्यातल्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर भविष्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपण मराठवाडाभर पायी पदयात्रा करून लोकजागृती करून सरकारच्या पुढे एक मोठं आव्हान उभा करणार आहोत आणि सरकारला मराठवाड्यातले प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडणार आहोत. अशा प्रकारची आपली भावना बोलून दाखवली. खरं तर आज 17 सप्टेंबर आहे. मराठवाडा मुक्ती दिनाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. पण रिंगणला असं वाटलं की या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे आपण सगळेच आज आनंदी आहोत, आपण सर्वजण उत्साहानं आजचा दिवस साजरा करतोय. परंतु मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला नेमकं काय मिळालं या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. म्हणून आम्ही विजयकुमारांना आमच्या स्टुडिओमध्ये आज निमंत्रित केलं. विजयकुमारजी, आपण आलात आणि अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं, अतिशय शांततेनं, शांतीनं आपली भूमिका, आपल्या भावना मांडल्यात. त्याबद्दल आपले रिंगणच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद.